आणि आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। गरीब लेकरांची बाळ म्हणता पण 200 जेसीबी मधून हेलिकॉप्टर मधून फुलांची उधळण करणारा समाज गरीब कसा? छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल। तसंच आरक्षणासाठी गरीब असणं निकष नाही, सामाजिक दृष्ट्या किती मागास यावर आरक्षण आहे, भुजबळांची माहिती। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळांचा ठाम निर्धार। कुणीही आडवा आलं तरी ओबीसी मधून सरसकट आरक्षण घेऊनच राहणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। मराठ्यांकडे मतं आहेत म्हणून त्यांना सांगायची हिंमत नाही का? भुजबळांचा सरकारला घरचा आहे, जात जनगणना करा, सत्य समोर येईल, भुजबळांचा इशारा। पांडुरंग सर्व जाती धर्माचा देव, जसा तुमचा तसा आमचाही। तसंच शिवरायांची सेना ही केवळ मराठ्यांची नव्हती, ते मावळे होते, भुजबळांचा घणाघात। सध्या राजकीय पद्धतीने जमिनी हडपण्याचं काम सुरू, आपले नेते लाचार मिंधे झालेत, त्यांना स्वाभिमान उरला नाही, त्यांच्या पाठीचा कणा शिल्लक राहिला नाही, राज ठाकरेंचा सर्वपक्षीय नेत्यांवर जोरदार निशाणा। जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत, मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरून प्रयत्न सुरू आहेत। जे महाराष्ट्रामध्ये चांगलं ते हिसकावण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। आताची सहकार चळवळ नव्हे तर सहारा चळवळ आहे, मी अडकलोय, मला सहारा द्या, अशी अवस्था। सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरेंची टोलेबाजी। राज ठाकरे यांनी किती सहकार संस्था उभा केल्या? अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल।